नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र आणि पालकांचं राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पसच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी प्रोफेसर ज्ञानेश्वर खोपडे, प्राचार्य राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक धांगवडी येथे कार्यरत आहे. गेले 2 आठवडे आपण ऑनलाईन माध्यमातून 10वी आणि 12वीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही ऑनलाईन लेक्चर्स कोर्सेस आयोजित केले होते. त्यामध्ये 6 जुलैपासून आपण कॉम्प्युटरच्या बेसिक नॉलेज विषयी कॉम्प्युटरचा मोफत प्रशिक्षण कोर्स, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये संवाद यंत्राशी हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड कोर्स आयोजित केला होता आणि ह्या आठवड्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शाखेविषयीचा कोर्स चालू आहे. असेच काही कोर्सेस पुढच्या 2 आठवड्यामध्ये सुद्धा आयोजित केलेले आहेत. तर मी आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा जो विषय आहे इंजिनिअरिंग का, तर व्हॉट इज इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी म्हणजे काय, याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. सर शेअरिंग करूयात आपण. व्हॉट इज इंजिनिअरिंग या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकी म्हणजे काय. आपण जर डिक्शनरीमध्ये पाहिलं तर इंजिनिअरिंग शब्दाचा अर्थ दिसतो की ऍप्लिकेशन ऑफ मॅथ्स अँड सायन्स बाय विच द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड द सोर्सेस ऑफ एनर्जी इन विच नेचर आर मेड युजफुल टू द पीपल. म्हणजे काय, तर गणित आणि विज्ञान या 2 शाखांचा अभ्यास करून पदार्थांच्या गुणधर्मांचा आणि ऊर्जेचे जे स्त्रोत आहेत याचा उपयोग लोकांसाठी करणे म्हणजे इंजिनिअरिंग. इंजिनियर्स अप्लाय मॅथ्स अँड सायन्स फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी. कशा माध्यमातून, तर डिझाईन, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स करणे, उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग असेल, नवनवीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणे, मॅनेजमेंट असेल, नियोजन करणं असेल, किंवा कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट असेल, किंवा वाहतूक व्यवस्था असेल. म्हणजे थोडक्यात काय, तर इंजिनियर्स आर प्रॉब्लेम सॉल्व्हर्स. प्रश्न किंवा अडचणी सॉल्व्ह करण्याचे काम हे इंजिनियर्स करत असतात. कशासाठी, तर बेटरमेंट ऑफ इफिशियन्सी वाढवण्यासाठी आणि स्वस्त आणि जलद गतीने एखाद्या प्रॉब्लेमला उपाययोजना करणे हे इंजिनियरची जबाबदारी असते. त्यामध्ये आपण असं म्हणले प्रॉब्लेम सॉल्विंग हा विषय आहे. एखादी अडचण, जसं आता कोविड-19ची सिच्युएशन आलेली आहे आणि ह्या सिच्युएशन मध्ये सुरुवातीला जे अडचण होते आपल्या देशापुढे त्या पीपी किटची किंवा त्या टेस्ट किटची, तर अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्या देशातील अभियंत्यांनी मेकॅनिकल व्हेंटिलेटरची निर्मिती असेल, पीपी किटचं उत्पादन असेल किंवा टेस्ट किटचं उत्पादन असेल, हे पूर्ण करून आपण आजची जी सिच्युएशन आलेली आहे त्यासाठी युद्ध करण्यासाठी किंवा त्यासाठी फाईट करण्यासाठी तयार आहोत. तर असं हे प्रोफेशन आहे ज्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये मॅथमॅटिकल आणि सायन्स, विज्ञान ह्यांचा उपयोग, अनुभव, कौशल्य या सर्वांचा उपयोग करून आर्थिकदृष्ट्या जे नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत आहेत त्याचा समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करणे म्हणून इंजिनिअरिंगची ओळख आहे. इंजिनियर्स गिव्ह शेप टू अवर वर्ल्ड. आपल्या या जगाला आकार देण्याचे काम हे अभियंते करत असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे, कार्स, कॉम्प्युटर्स, एअरप्लेन्स, पूल, धरणे हे सगळे हे इंजिनियरच्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती निर्माण झालेले आहे. पण आपल्याला त्याबद्दल हे पण माहिती आहे की बबल गम्स, बेसबॉलच्या बॅट्स असतील, मूवीमध्ये आपण जे काही स्पेशल इफेक्ट्स पाहतो, आणि काही आता जी असणारी प्लाझ्मा थेरपी, खास करून कोविड-19च्या उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर करतो, हे सगळे इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स आहेत. अशा प्रकारे इंजिनिअरिंग प्रॉडक्टचा उपयोग सर्वत्र होत असतो. डिझाईन, क्रिएट, मॉडिफाईड, एव्हरीथिंग जे आपण टच करतो, आपण जे परिधान करतो, आपण जे खातो, बघतो, ऐकतो, ज्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या ठिकाणी इंजिनियर्स आहेत. वेगवेगळे इनोव्हेशन्स, इन्व्हेन्शन्स, एनर्जीच्या बाबतीत असतील, फ्युएलच्या बाबतीत, इंधनाच्या बाबतीत असतील,
सिक्युरिटी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत असतील, हेल्थ केअर आरोग्य विषय असतील, हे सगळे मध्ये जे काही नाविन्यता किंवा नवीन शोध लागतात, ह्या मागे कुठेतरी इंजिनिअरचा हात आहे. मग व्हाय स्टडी इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंग का करायचं? तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जॉब सॅटिस्फॅक्शन. आज आपण बघतो की आपल्या आजूबाजूला जे काही आपले रिलेटिव्ह असतील, मित्र असतील, ते नोकरी करत असताना कुठेतरी अनहॅपी आहेत, अनसॅटिस्फाईड आहेत. तर इंजिनिअरिंग असं एक क्षेत्र आहे की जिथे आपल्या कौशल्य गुणांना वाव मिळून एक समाधान, आत्मिक समाधान म्हणतो, ते आपल्याला या क्षेत्रामधून जॉब केल्यामुळे मिळत असतं. व्हरायटी ऑफ करियर ऑपॉर्च्युनिटीज, वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज या क्षेत्रामध्ये करिअरच्या दृष्टीने उपलब्ध आहेत. तुम्हाला माहिती असेल नील आर्मस्ट्रॉंग, जिम कार्टर जे अमेरिकेचे माजी अध्यक्ष होते, अल्फ्रेड हिचकॉक, किंवा आपले दिल्लीचे अरविंद केजरीवाल असतील, अगदी क्रिकेटर अनिल कुंबळे असतील, हे सर्व इंजिनिअर क्षेत्रामधले लोक आहेत. जे दिग्गज आहेत ते त्यांच्या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यास करून आता अतिउच्च पदावरती कार्यरत आहेत. तर चॅलेंजिंग वर्क घेणं हे सुद्धा एक इंजिनिअरचा भाग आहे, की एखादी चॅलेंज ऍक्सेप्ट करणं. कारण प्रॉब्लेम्स विल बी ओपन एंडेड. प्रॉब्लेम्स हे नेहमी ओपन एंडेड असतात. त्याला बरेच पर्याय असू शकतात. एक सिंगल आन्सर नसतो. कुठल्याही अडचणीसमोर एक पर्याय नसतो. अनेक पर्याय उपलब्ध असतात. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पुस्तकाच्या पाठीमागे दिलेलं नसतं किंवा कुठलाही शिक्षक सांगत नसतो की तुमचं उत्तर बरोबर आहे, राईट आहे. हे सगळं अभियांत्रिकीच्या बाबतीत बोलतोय मी. एखादं आपण जे सोल्युशन एखाद्या प्रॉब्लेमला फाइंड आउट करू, ते प्रॉब्लेम आपण सोल्युशन फाइंड आउट करतो आणि आपण ते जगाला, दुसऱ्यांना पटवून देऊ शकतो की अरे माझं उत्तरच जे आहे ते बेस्ट आहे. म्हणून इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा आहे. नंतर इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट. आपलं लॉजिक डेव्हलप करण्यामागं, एखाद्या प्रॉब्लेमकडे बघण्यामागं, एखाद्या अडचणीकडे बघण्यामागं, दृष्टिकोन मागं जे काही लॉजिक डेव्हलप करण्याचं काम हे इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला उत्तमरित्या मिळतं. म्हणून इंजिनिअरिंगचा एक कुठल्याही अडचणीला तो एक इंजिनिअर कुठल्याही अडचणीला लॉजिकल विचार करतो. तुम्ही मध्ये WhatsAppवरती बऱ्याच अशा मेसेज येतात, प्रूव्ह दॅट दिस इज इक्वल टू दिस, म्हणजे पप्पा इज इक्वल टू मामा. हे जर तुम्ही तो पाहिला असेल तर त्यावरती लक्षात येईल की त्यामागे ते इंजिनियर त्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधतो. तर एक समाजाच्या बेनिफिटसाठी वेगवेगळे प्रोजेक्ट्स इंजिनिअरच्या माध्यमातून, अभियांत्रिकीच्या माध्यमातून हातामध्ये घेतले जातात. पर्यावरणपूरक असणारे किंवा काही अपंग, अंध व्यक्ती आहेत, त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी अभियांत्रिकीचा उपयोग होतो. नवीन-नवीन एनर्जीचे सोर्सेस असतील, जसे आता सोलर एनर्जी, विंड एनर्जी असेल किंवा ॲटॉमिक एनर्जीचा उपयोग आपण इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये करत आहोत. त्यामध्ये निश्चितच इंजिनिअरिंग कौशल्य आहे. त्यानंतर फायनान्शियल सिक्युरिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिस शुड नॉट बी युअर ओनली रिझन फॉर चुजिंग अ करियर इंजिनिअरिंग. की पैसा मिळवणं हेच इंजिनिअरिंगचं एक महत्वाचा उद्देश नाही, एक मुख्य उद्देश नाही. हा, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स त्यांना एक हायएस्ट सॅलरी मिळते कम्पेअर टू द अदर डिसिप्लिन्स. म्हणजे एखादा बी इंजिनियर असेल कम्पेअर टू द BA, BCom, BSc असेल किंवा अदर ग्रॅज्युएट्स असेल, त्याची आणि इंजिनिअरिंगची तुलना केली पेमेंट सॅलरीची, तर निश्चितच एक हायर सॅलरी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहे. प्रेस्टीज, पद जे म्हणतो आपण समाजामध्ये असणारी पद किंवा प्रेस्टीजचा विषय इंजिनिअरिंगच्या ब्रँचला निश्चितच जास्त आहे. इंजिनियर्स ग्रेटली हेल्प टू द नेशन्स इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्हनेस. म्हणजे आंतरराष्ट्रीय कामकाजामध्ये एका देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी इंजिनिअरिंग क्षेत्र निश्चितच एक मेजर सोर्स म्हणून काम करत आहे. लिव्हिंग स्टँडर्ड इम्प्रूव्ह करण्यासाठी, नंतर देशाच्या सुरक्षेसाठी, लोकांच्या सुरक्षेसाठी इंजिनिअरिंग क्षेत्र, जसं मगाशी बोललो की ह्या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये इंजिनिअरिंग क्षेत्र तेवढ्याच ताकदीने सुरक्षेसाठीचे ज्या काही उपाययोजना, काही इन्व्हेन्शन्स PPE किटच्या बाबतीत असतील, व्हेंटिलेटरच्या बाबतीत असतील किंवा टेस्टिंग किटच्या बाबतीत असतील, ऑक्सिमीटर सारखे उत्पादन असतील किंवा वेगवेगळे सॅनिटायझरचे काही मशीन्स डेव्हलप केलेले आहेत. तर अशा क्षेत्रामध्ये निश्चितच इंजिनिअरिंगचा सहभाग चांगला आहे. पीपल नो द इंजिनिअरिंग रिक्वायर्स हार्ड वर्क अँड स्ट्रॉंग टेक्निकल नॉलेज. तर स्ट्रॉंग टेक्निकल स्किल्स इंजिनिअरिंगसाठी हार्डवर्क आणि स्ट्रॉंग
टेक्निकल नॉलेज गरजेचे आहे. ऍज अ मेंबर ऑफ दिस म्हणूनच तुम्हाला हाय अमाऊंट ऑफ प्रेस्टिज मिळते. हे हार्डवर्क आणि स्ट्रॉंग टेक्निकल नॉलेज हे 2 गुण इंजिनियर्स मध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला एक प्रेस्टिज चांगलं मिळतं. प्रोफेशनल एन्व्हायरमेंट, यू विल वर्क अ प्रोफेशनल एन्व्हायरमेंट इन विच यू विल बी ट्रीटेड विथ रिस्पेक्ट टू हॅव फ्रीडम इन चुजिंग युअर वर्क. एक प्रोफेशनली वर्क जिथे रिस्पेक्ट म्हणतो, आदर मिळतो, ते इंजिनिअरिंग क्षेत्राबाबतीत आपल्याला पाहण्यास मिळतो. क्रिएटिव्ह थिंकिंग, मगाशीच बोललो तुम्हाला की रॅपिड सोशल आणि टेक्नॉलॉजिकल बद्दल आता बघतो की हे डेव्हलपिंग कंट्री म्हणून आपण जात आहोत आणि खूप सारे बदल येत आहेत आणि ह्यामध्ये निश्चितच इंजिनिअरिंग क्षेत्राचा अभियांत्रिकी विभागाचा एक मोलाचा वाटा आहे. टेक्नॉलॉजिकल आणि सायंटिफिक डिस्कव्हरी, तुम्हाला माहिती असेल की त्या गोल बॉल जो बसतो त्यावरती ते डिम्पल्स असतात का, त्यामागे काहीतरी इंजिनिअरिंग आहे. किंवा आपण घाट रस्त्याने जात असताना ते साईडला रेलिंग लावलेलं बघ पाहतो, तर त्यामध्ये सुद्धा काहीतरी इंजिनिअरिंग आहे. आपण घराचं बांधकाम करत असताना म्हणजे भूकंपरोधक घर करताना तिथं काहीतरी इंजिनिअरिंगचा उपयोग आहे, करून आपल्याला लेवल स्पीड करतो आपण तिथे. किंवा आपल्याला जगातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत जिथं इंजिनिअरिंगच्या अभ्यासाचा उपयोग होतो. तर अशा ह्या क्षेत्राची गरज समाजाला आहे, म्हणून आपण इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असतो. मग एका चांगल्या इंजिनियरचे क्वालिफिकेशन्स काय, गुणवत्ता काय असेल, तर तो एन्जॉय द सॉल्विंग प्रॉब्लेम्स. त्याला एक अशा अडचणी चॅलेंज ऍक्सेप्ट करण्याची आणि ते सॉल्व्ह करण्याची त्याला आवड असावी. टीमवर्क मध्ये काम करण्याची त्याकडे क्षमता असावी, स्किल्स असावेत. समाजाची गरज किंवा इंटरेस्टिंग टू सर्व द नीड्स, समाजाची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या आपत्ती येत असतील, नॅचरल डिझास्टर असतील किंवा काही हेल्थ विषयी इश्यू असतील, तर अशा ठिकाणी समाजाला सेवा करण्यासाठी इंजिनियर्स सदैव तत्पर असला पाहिजे. वॉन्ट टू मेक थिंग्स वर्क बेटर, म्हणजे सतत त्यात सुधारणा करण्यामध्ये कामाच्या ठिकाणी असेल, इक्विपमेंटचे असतील, त्यात नवीन नवीन शोध लावणे, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट करण्यामध्ये त्याचा कल असला पाहिजे. एबल टू अडॅप्ट चेंजिंग एन्व्हायरमेंट, जे काही एन्व्हायरमेंट मध्ये बदल होतील त्यामध्ये स्वतःहून तो आत्मसात करून त्या एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला अडॅप्ट करण्याची त्यामध्ये क्षमता असली पाहिजे. कम्युनिकेशन स्किल, प्रभावी संभाषण कला, संभाषण कौशल्य त्यामध्ये असलं पाहिजे. स्टडी स्किल्स त्यामध्ये चांगले असले पाहिजेत. त्याची डिझायर टू कॉन्स्टंटली लर्न न्यू थिंग्स, नवीन नवीन गोष्टींचा अभ्यास करण्याची त्यामध्ये कायम इच्छाशक्ती असली पाहिजे. जे काही अडचणी येत आहेत, जे काही डाटा गोळा होतोय त्याचा अभ्यास करून त्यामधून काही स्ट्रॉंग आउटपुट करता येतील, अशा ह्या एका इंजिनियर्समध्ये क्षमता असली पाहिजे. तर हे एका उत्तम इंजिनियरचे गुण आहेत, ते मी तुमच्याशी आता नमूद करत आहे. एक कॉलेज म्हणून एक तुम्हाला ऍडव्हान्स आता देऊ इच्छितो की ह्या पुढच्या येणाऱ्या 2-3 वर्ष जे शिक्षणाचे त्यामध्ये तुम्ही मौज मजा करायची का नंतर करायची. तुम्हाला 2 पिक्चर दिसत आहेत समोर स्क्रीनवरती, त्यामध्ये ते सेल्फ एक्सप्लेनरी आहे की आता कॉलेज लाईफ मध्ये आपण 2-3 वर्ष टंगळमंगळ करण्यात घालवली का नंतर आपलं करिअर सेट केल्यानंतर आपण अगदी मौज मजेत घालवायची. द नेक्स्ट 2-3 years in high school, especially in following 4-8 years in college, drastically impact the quality of your adult life. म्हणजे पुढचं आयुष्याचा पाया मजबूत करण्यासाठी तुम्हाला आत्ताचे जे आहेत करिअर निवडताना खूप महत्वाचे आहेत आणि एक इंजिनिअरिंग हा त्यासाठी एक उत्तम पर्याय होऊ शकतो. इंजिनिअरिंग बद्दलचे आता थोडक्यात आपण मेजर डिसिप्लिन विषयी माहिती बघूयात आपण. मेजर डिसिप्लिन्स त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि अदरही काही डिसिप्लिन्स आहेत. त्यामध्ये ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग, एरोस्पेस, ऍग्रिकल्चरल, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल, मटेरियल सायन्स, न्यूक्लिअर, रोबोटिक्स, सेफ्टी, अशा ह्या अदर डिसिप्लिन सुद्धा आहेत इंजिनिअरिंगच्या. आता थोडक्यात आपण प्रत्येक ब्रँचचे बघूयात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इट इज कन्सर्न विथ द डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग अँड ऑपरेशन ऑफ वाईड रेंज ऑफ कॉम्पोनंट्स आर डिव्हाइस. म्हणजे आपण बघतो की मायक्रोस्कोपिक पार्ट्स आता नॅनो टेक्नॉलॉजी आलेला आहे, गिअर सिस्टीम्स आहेत, वेगवेगळे हिटिंग, व्हेंटिलेशन, प्रिपरेशन, वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट्स, पंप्स असतील, मोटर्स असतील, टँक्स असतील, लेझर टेक्नॉलॉजी असेल किंवा बायोमेडिकल ऍप्लिकेशन्स आहेत, या सर्वांचा अभ्यास या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये होतो. त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग, इट इज रिलेटेड विथ द केमिकल्स, मग गॅसोलिन्स, प्लॅस्टिक्स, नॅचरल गॅस, ऑइल, कोल्स, अडेझिव्ह, क्लोदिंग, बिल्डिंग मटेरियल्स, ह्या सर्वांचं नॉलेज आपण केमिकल इंजिनिअरिंग मध्ये घेतो. त्यानंतर
इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्यामध्ये इट प्ले अ रोल इन ऑलमोस्ट एव्हरीथिंग ऑन डेली बेसिस. सेल फोन्स, कॉम्प्युटर्स, पॉवर सिस्टीम, ऍप्लिकेशन्स, रोबोट्स, या सगळ्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम यामध्ये आहे. स्थापत्य अभियांत्रिकी, सिव्हिल इंजिनिअरिंग यामध्ये नाविन्यपूर्ण बांधकाम असतील, मग अगदी पर्यावरणाचं एअर पोल्युशन असतील, वॉटर पोल्युशन विषय असतील, स्मार्ट सिटी सारखे प्रोजेक्ट असतील, रोडवेज, हायवेज, टनेलिंग, आता मोनोरेल, मेट्रोज आपण बघतोय, एअरपोर्ट्स. तर ह्या सर्वांचा अभ्यासक्रम किंवा नदी जोड प्रकल्प आपण म्हणतो की इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स जो आता आपला गव्हर्नमेंट हाती घेत आहे, तर अशा सर्वांचा अभ्यासक्रम हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शाखेशी रिलेटेड आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, ज्यामध्ये डाटा प्रोसेसिंग सिस्टीम्स, integrated activities of finance and engineering and management, develop systems for planning, cost analysis, production and quality products. तर हा सगळा अभ्यासक्रम हा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणतो, ज्याला इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग सुद्धा म्हणतात. मग आता इंजिनिअरिंगच्या ह्या ब्रँचेसची आपण थोडक्यात माहिती घेतली. आता थिंग्स टू कन्सिडर, आपल्याला इंजिनिअरिंग जर करायचं असेल तर आपण कॉलेज चूज करताना काय गोष्टी लक्षात घ्यायच्या? तर फर्स्ट, लोकेशन, डिस्टन्स फ्रॉम युअर होम अँड सराउंडिंग कम्युनिटी. इथे कॉलेजचे लोकेशन कुठं आहे, आपल्या घरापासून किती अंतरावरती आहे, ते सराउंडिंग वातावरण कसं आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे, कॅम्पस कसं आहे तिथला, कॅम्पस मध्ये स्टुडंट बॉडीज आहेत का, म्हणजे जसं स्टुडंटच्या वेगळ्या बॉडीज असतात, सेसा, मेसा, इसा, किंवा तिथला आजूबाजूचा समाज कम्युनिटी कशी आहे, तर त्या कॉलेजचे रिझल्ट कसे आहेत, त्यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलरच्या संधी काय आहेत, रिलिजियन्स कंपोजिशन कसं आहे तिथे, स्पोर्ट्स फॅसिलिटीज, अचिव्हमेंट्स काय आहेत, फी स्ट्रक्चर कसं आहे, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच आपण त्या कॉलेजचं निवड करत असतो. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी कशी आहे तिथली, कॉलेजच्या बस सर्व्हिस आहे का, कॉलेज ते हायवे पासून अप्रोचेबल आहे का, का कुठे आत एखाद्या रुरल एरियामध्ये जरी असलं तरी एखाद्या अडचणीच्या ठिकाणी जिथे बसची, पब्लिक ट्रान्सपोर्ट, प्रायव्हेट ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे का नाही, ह्या गोष्टी निश्चितच ध्यानात घ्याव्यात. एम्प्लॉयमेंट, प्लेसमेंट कसं आहे तिथले, त्या तिथल्या कॅम्पस प्लेसमेंटचा रेशिओ कसा आहे, स्टुडंट्सला प्लेसमेंटच्या संधी कुठल्या कंपनीमध्ये मिळत आहेत, इंटर्नशिप कंपनीमध्ये कॉलेजच्या मार्फत प्रोव्हाइड केल्या जातात का नाही, नंतर त्या कॉलेज मान्यता आहे का वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, किंवा ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत, AICTE असेल, DT असेल, MSBT असेल, युनिव्हर्सिटी अक्रेडिटेशन आहे का तिथे. तर ह्या गोष्टींचा विचार निश्चितच कॉलेज सिलेक्ट करताना करावा. सुरक्षेचा, सेफ्टी, आत्ताच्या त्या ह्या दृष्टीने आपण बघतो की आता शहरांमध्ये कोविड-19 मुळे खूपच प्रादुर्भाव जाणवत आहे. मग अशा वेळेस किंवा भविष्यामध्ये सुद्धा अशा जर काही अडचणी उद्भवल्या तर ते कॅम्पस सेफ आहे का आरोग्याच्या दृष्टीने किंवा इतर दृष्टीने, ते कॅम्पस सेफ आहे का, सुरक्षित आहे का, हॉस्टेल फॅसिलिटी तिथल्या आहेत का, नंतर ते ऍसेसिबल आहेत का, सोशल लाईफ कशी आहे तिथे, वेगवेगळे क्लब्स असतील, व्हॉलंटियरचे ग्रुप असतील, NSS, NCC सारख्या ऍक्टिव्हिटीज असतात, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, त्या होत आहेत का, त्या कॉलेजच्या मार्फत काही इंडस्ट्री व्हिजिट ऑर्गनाईज केले जातात का, स्टुडंटसाठी काही कॅम्पस प्लेसमेंट, ऑफ कॅम्पस प्लेसमेंट होतात का, काही रोजगाराचे महामेळावे, जसे लास्ट इयरला आमच्या कॅम्पसमध्ये आपण फेब्रुवारीमध्येच एक रोजगारासाठी महामेळावा घेतला होता. तर अशा काही सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात का, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काही कॉलेजमध्ये लँग्वेज लॅब आहे का, किंवा त्यासाठी स्पेशल गाईडन्स दिला जातो का, तर ह्या गोष्टी सुद्धा निश्चित विचारात घ्याव्यात. हॉस्टेल फॅसिलिटी, कॅम्पसमध्ये हॉस्टेल आहे का, किती पर्सेंट स्टुडंट्स त्या हॉस्टेल्समध्ये राहतात, त्या कॅम्पसमध्ये बँक फॅसिलिटी आहे का, ATM फॅसिलिटीज आहेत का, टेलिफोन फॅसिलिटी आहेत का, पाण्याच्या स्वच्छ आणि प्युरिफाईड ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी आहे का, हॉट वॉटर आहे का, तिथे 24 तास अवेलेबल आहेत का वॉर्डन डिरेक्टर्स. बऱ्याच ठिकाणी असंही ह्या गोष्टींचा प्रादुर्भाव किंवा अभाव जाणवतो. तर कॉलेजची निवड करताना जरूर हॉस्टेलची निवड करताना ह्या गोष्टींचा निश्चितच विचार करावा. इंटरनेट कनेक्शन आहे का? कॉलेजची वेबसाईट आहे का? कॉलेजच्या वेबसाईटवरती त्या आपल्याला त्या कॉलेजबद्दलची माहिती मिळत असते. जशी की आपल्या कॉलेजची राजगड.org.in वेबसाईट आहे. लायब्ररी फॅसिलिटीज, बुक्स, बुक बँक स्कीम, जर्नल्स, न्यूजपेपर्स, कॉलेजमध्ये काही फेअर्स ज्याला आपण गॅदरिंग्स म्हणतो किंवा इव्हेंट्स, सोशल इव्हेंट्स होतात का? कॉलेजच्या व्हिजिट जातात का वेगवेगळ्या ठिकाणी? इंडस्ट्री एक्सपर्टचे गेस्ट लेक्चर आयोजित केले जातात का? काही टेक्निकल स्पर्धा
कॉम्पिटिशन्स आयोजित केल्या जातात का? प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, पोस्टर कॉम्पिटिशन, क्विज कॉम्पिटिशन, वेगवेगळे मुलांसाठी फॅकल्टीसाठी सेमिनार वर्कशॉप आयोजित होतात का नाही, या गोष्टींचा निश्चित कॉलेज सिलेक्ट करताना विचार करावा. किंवा त्या कॉलेजची खास वैशिष्ट्य काय आहे? व्हॉट आर द मोस्ट पॉप्युलर मेजर्स? जसं राजगडचं सांगायचं झालं तर राजगड करणं ही आमच्या कॉलेजची एक ओळख आहे, की गेले 5-6 वर्ष आम्ही एक स्टेट लेव्हलला डान्स कॉम्पिटिशन आयोजित केले जाते. त्यानंतर रिझल्ट्स, त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स चेक करावेत. कॅम्पस प्लेसमेंटचा रेशिओ कसा आहे तिथे? अ, त्या कॉलेजचे कोर्सेस किती कालावधीचे आहेत? म्हणजे जसं आपल्या कॅम्पसमध्ये डिप्लोमा आहे, डिग्री आहे, ज्युनियर कॉलेज आहे, नंतर सीबीएसई स्कूल आहे. तर ह्या गोष्टींचाही निश्चित विचार कॉलेज सिलेक्शन करताना विचार करावा. ऍडमिशन प्रोसेस कशी आहे? तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये क्विक रिस्पॉन्स मिळतो का तिथे? काही कॉलेजच्या ऍडमिशन प्रोसेस ऑलरेडी चालू झाल्या, काहींचे डेडलाईन डेट आहे. म्हणून लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर ऍक्शन घ्या. ते घेत असताना स्कॉलरशिपचे रिसोर्सेस आहेत का? तिथे वेगवेगळ्या शासनाच्या स्कॉलरशिप आहेत का? वसतिगृह योजनेसाठी काही पंजाबराव देशमुख सारख्या योजना मिळत आहेत का? कॅटेगरीतली मुलं असतील किंवा ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना आहेत का? प्लस कॉलेजच्या काही स्पेशल जशा कॉलेजची आमच्या अनंत निर्मल स्कॉलरशिप योजना आहे. अशा काही स्कॉलरशिप आहेत का जे ग्रामीण भागातील किंवा आर्थिकदृष्ट्या अ, मागास विद्यार्थी असतील किंवा कुटुंब असतील अशा विद्यार्थ्यांसाठी सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तर ह्या गोष्टींचा विचार कॉलेज सिलेक्ट करताना निश्चितच करावा. आता थोडक्यात कॉलेजविषयी बोलतो. आमचं राजगड ज्ञानपीठ कॉलेज टेक्निकल कॅम्पस दांगोडीत आहे. राजगड फोर्टवरून आमच्या राजगड ज्ञानपीठची स्थापना सन 1972 साली भोर इथे झालेली आहे. आमचे फाउंडर प्रेसिडेंट माननीय अमितरावजी तुपटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट माननीय संग्रामदादा तुपटे, बोरवेला मुळशीचे कार्यसम्राट आमदार आणि आमच्या संस्थेचे सेक्रेटरी माननीय भगीरथताई पाटील यांच्या देखरेखीखाली आमच्या संस्थेचा कारभार चालतो. तर 48 वर्ष म्हणजे 1972 ची स्थापना आहे राजगड ज्ञानपीठची. रेप्युटेड एक संस्था म्हणून ग्रामीण भागातली नावाजलेली संस्था म्हणून आहे, जिथे केजी टू पीजी अगदी मिनी केजी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण आहे. जवळपास 57 इन्स्टिट्यूट आहेत. 1350च्या वर कर्मचारी काम करतायत आणि 10,000च्या वरती स्टुडंट्स आहेत. वेगवेगळ्या इंजिनिअरिंग असेल, पॉलिटेक्निक असेल, स्कूल्स, मॅनेजमेंट, डीएड, बीएड, फार्मसी, आर्ट, सायन्स अशा वेगवेगळ्या ब्रँचेस तुम्हाला या संस्थेच्या पाहायला मिळतात. हो. त्याचे काही फोटोग्राफ्स मला दिसतात. जे नॅक अक्रेडिटेड आमची अनंतराव तुपटे महाविद्यालय आणि सौंदर्यनाथ तुपटे महाविद्यालय नॅकचे ए ग्रेड मान्यताप्राप्त आहे. आमचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याला नुकतीच B++ नॅकची मान्यता मिळाली आहे आणि आता नॅक प्रोसेसमध्ये असणारे आमचं कॉलेज ऑफ फार्मसी आणि मॅनेजमेंट कॉलेज हे नॅकच्या प्रोसेसमध्ये आहेत. इतर कॉलेजेस एनबीएच्या प्रोसेसमध्ये आहेत. आता थोडक्यात कॅम्पस विषयी तुमच्याशी शेअर करतो. तर धांगवडी येथे कॅम्पसची स्थापना डिप्लोमा कॉलेजची स्थापना 2011 साली झालेली आहे. हे AICTE अप्रूव्ह आहे. DTE मान्यता प्राप्त आहे आणि MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे संलग्न असं कॉलेज आहे. पूर्णपणे नॉन एडेड असलेले आले तरी 4 ब्रँचेस आमच्या कॅम्पसमध्ये आहेत. कॉलेजचे व्हिजन टू बी अ सेंटर ऑफ एक्सलन्स इन द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग बाय प्रोव्हाइडिंग द बेस्ट इक्वॅलिटी टेक्निकल एज्युकेशन इन रुरल एरिया. ग्रामीण भागात एक चांगलं शिक्षण द्यावं हे आमच्या कॉलेजचे व्हिजन आहे. कॉलेजची क्वालिटी पॉलिसी तुम्ही वाचू शकता इथे. कॉलेज आणि हे व्हिजन अचीव्ह करण्यासाठी आमचे जे काही मिशन आहे टू इम्पार्ट अँड इनकल्केट बोथ थेरॉटिकल एज वेल एज प्रॅक्टिकल नॉलेज स्टुडंट्सला थेअरी आणि प्रॅक्टिकल नॉलेजचा उपलब्ध करून दिलं जातं इथे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी गायडन्स दिला जातो. युथ मध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि एक समाजाप्रती उत्तरदायित्व म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे आमची कॉलेजचं मिशन आहे. जसं सांगितलं की एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली कॅम्पस आहे. तुम्हाला 22 एकरामध्ये कॉलेजचं ग्रीन कॅम्पस दिसत आहे. टोटल 18,735 स्क्वेअर मीटर बिल्टअप एरिया असणारं, वेल इक्विपेड लॅबोरेटरीज बीचच्या वरती डिप्लोमाचे फक्त सांगत आहे मी इथे. त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या लॅबोरेटरीज मॉडेल क्लासरूम आहे, जे अतिउच्च अगदी प्रोजेक्टर आणि स्मार्ट बोर्ड सोयी सुविधांनी उपलब्ध असे क्लासरूम्स, लॅबोरेटरीज, कॉम्प्युटर सेंटर, वर्कशॉप, लँग्वेज लॅब्स, सेमिनार हॉल. कॉलेजचं इनबिल्ट बॉईज कॅम्पस, बॉईज हॉस्टेल आहे कॅम्पसमध्ये, गर्ल्स हॉस्टेल आमच्या भोर कॅम्पसमध्ये आहे. एटीएम फॅसिलिटी कॉलेजच्या कॅम्पसमध्येच आहे. ट्रान्सपोर्ट जवळजवळ आमच्या 15 बसेस आहेत. पार्किंग आहे.
नंतर अपंग विद्यार्थ्यांसाठी स्पेशल रॅम्प, व्हीलचेअर, रेस्ट रूम, गर्ल्स कॉमन रूम, बॉईज कॉमन रूम दिलेले आहेत, लिफ्ट प्रोव्हिजन. तर ह्या ज्या मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे या सोयी सुविधा उपलब्ध आहेत कॅम्पसमध्ये. लायब्ररीचा उल्लेख केला, जवळजवळ 1121 टायटल्स, 5000च्या वरती व्हॉल्युम्स आहेत. वेगवेगळ्या ई जर्नल्स, मॅगझिन्स, प्रिंट जर्नल्स, एनपीटीएलचे व्हिडिओज, वेगवेगळ्या डेलनेट सारख्या किंवा नॅशनल डिजिटल लायब्ररी सारखी मेंबरशिप घेतलेली आहेत. आमचा टीचिंग स्टाफ कॉलेजचा, नॉन टीचिंग स्टाफ, वेगवेगळे इव्हेंट जे सांगितले की इंटरनॅशनल वुमन्स डे, वुमन्स एम्पॉवरमेंटसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. डिजिटलायझेशन प्रोग्रामसाठी वेगवेगळे ट्रेनिंग, स्पेशल ट्रेनिंग घेतात. ट्री प्लांटेशन असेल किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, स्वच्छ भारत अभियान, या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये निश्चित कॉलेजचा सहभाग असतो. आणि मुलांना एक्सपेरिमेंटल लर्निंग मिळावं म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांशी आपण टाईप केलेले एमओयूज केलेले आहेत. त्यात इंडस्ट्रियल व्हिजिट, साईट व्हिजिट्स किंवा मुलांना इंटर्नशिप ट्रेनिंग दिले जातात. पार्टिसिपेटिव्ह लर्निंगसाठी मुलांच्या प्रोजेक्ट, पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल क्विज, वर्कशॉप्स घेतले जातात. प्रोजेक्ट्स, इंडस्ट्रियल स्पॉन्सर प्रोजेक्ट असतील, मॉडेल मेकिंग, मिनी प्रोजेक्ट्स, हॅकथॉन सारखे कॉम्पिटिशन्स, वेगवेगळ्या हायब्रिड कार कॉलेजमध्ये ह्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. काही अचिव्हमेंट्स तुम्हाला दिसतील की कॉलेजने घेतलेल्या काही मागच्या काही कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजने पार्टिसिपेट करून तिथे जे अचिव्हमेंट्स मिळाले आहेत त्या तुम्हाला इथे दिसत आहेत. मागच्या वर्षी जस्ट आता या वर्षी आपल्याला गो कार्ट मध्ये कोल्हापूर इथे जी इव्हेंट झाली तिथे आपल्या कॉलेजच्या डिप्लोमा स्टुडंटनी डिझाईन केलेली ही जी गो कार्ट आहे त्याला 3rd रँकिंग मिळालेलं आहे. नंतर मगाशी बोललो त्याप्रमाणे NSS ऍक्टिव्हिटी असतील, राष्ट्रीय ग्राम स्वच्छता अभियान, वेगवेगळ्या गावामध्ये कॅम्प घेऊन तिथल्या स्वच्छता अभियान केले जातात, ट्री प्लांटेशन्स, रोड सेफ्टीवरचे प्रोग्राम्स, या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आयोजित केले जातात. ह्या स्टुडंट्स बॉडी वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज बॉडीजचं आयोजन केलं जातं. काही आता निश्चित मागच्या वर्षी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून सांगली कोल्हापूर एरियामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत आम्ही तिथे जाऊन जवळजवळ 5 ते 6 गावांमध्ये आपण मदत पुरवली होती. आर्ट एक्झिबिशनचं आयोजन केलं होतं. नंतर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजच्या व्हिजिट आयोजित केल्या जातात. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजचे मुलांनी घेतलेले अचिव्हमेंटचे हे काही तुम्हाला फोटोग्राफ्स पाहायला मिळतात. मग स्पोर्ट्स, टेक्निकल, कल्चर, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेलं हे यश तुम्हाला इथे दिसत आहे. अॅल्युमिनी मीट घेतले ते अॅल्युमिनी आमचे इस्रोमध्ये एक डिप्लोमाचा विद्यार्थी सोनू कुमार चोबे म्हणून तो इस्रोमध्ये जॉब लागलेला आहे डिप्लोमाच्या बेसिसवरती. हे वेगवेगळे आमचे एंटरप्रेन्योर्स डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचे व्यवसाय चालू केलेले असे आमचे विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी. राजगड कर्नाटकचा जो उल्लेख केला मगाशी त्यामध्ये हे काही फोटोग्राफ्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. मी उद्योजक होणार ह्या आर्ट एक्झिबिशन किंवा मी उद्योजक साठी आपण इथे आयोजन केलं होतं. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या घेतल्या जातात कॉलेजमध्ये. वेगवेगळे डेज आहेत, वेगवेगळे उत्सव होतात दहीहंडीपासून कॅम्पस ड्राईव्ह, वाचन प्रेरणा दिन, पर्सनल डेव्हलपमेंट असे वेगवेगळे उपक्रम. शिवजयंतीचा जो खास आहे, इंजिनियर्स डे, ब्लड डोनेशन कॅम्प, पथनाट्य, हे कॉलेजला मिळालेले काही अवॉर्ड जे उल्लेख केला मी तर हे बेस्ट कॉलेज, इमर्जिंग कॉलेज इन रुरल एरियाज हा अवॉर्ड मिळालेला आहे कॉलेजला. कॉलेजच्या फॅकल्टीजला बेस्ट प्रिन्सिपल, बेस्ट टीचर्स अवॉर्ड मिळालेले काही आहेत. जो रोजगार मेळाव्याचा मगाशी उल्लेख केला असे दरवर्षी आमचे दर 6 महिन्याला रोजगार मेळावे घेतले जातात. धन्यवाद. तर अशा प्रकारे इंजिनिअरिंग विषयी आणि त्याचबरोबर कॉलेज विषयी मी तुमच्याशी माहिती शेअर केली. जर तुमच्या काही शंका असतील किंवा अडचणी असतील तर निश्चितच कॉल करा. थँक्यू. थँक्यू.